नमस्कार. दुर्गा माता की जय. महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथल्या सगळ्या संतांचे आयुष्य विलक्षणच. मानवता आणि संस्कृतीशी एकरूप झालेल्या संतांनी माणसामध्ये देव शोधण्याची निर्मळ दृष्टी सर्वांना दिली. जीवनाचा मार्ग विशिष्ट तत्वाने जगण्याचा मूल मंत्र संतांनी दिला. पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये सगुण समाज निर्माण करून संतांनी मानवतावाद रुजवला. सकळांसी येथे आहे अधिकार अशी रोखठोक घोषणा करीत मानव समाजातील 18 पगड जातींना संतांनी भक्तीच्या झेंड्याखाली एकत्र आणले. महाराष्ट्रातील संत मांदियाळीचे वर्णन केले तर त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली, भक्त शिरोमणी, नामदेव महाराज, संत जनाबाई, मुक्ताबाई, गोरोबा काका, एकनाथ महाराज, चांगदेव, चोखामेळा, रामदास स्वामी, सावतामाळी, सोयराबाई, कान्होपात्रा, तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, जनार्दन स्वामी अशी मोठी परंपरा तयार होईल. संतांचा महिमा इतका अगाध आहे की ते सांगणे देखील अवघड आहे. शब्दांचे तेथे कामच नाही, कारण शब्दांमध्ये तेवढी ताकद नाही की संतांच्या उपकारांचे वर्णन ते करू शकतात. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यात पुरुषांबरोबरीने महिला संतांनीही समाज प्रबोधनात खूप मोठा हातभार लावला आहे. लौकिकाचे बंध जुगारून स्त्रीत्वाच्या पलीकडे जात ज्यांनी चैतन्य तत्वाचा शोध घेतला अशा संत कवयित्रींची परंपरा आपल्या संस्कृतीने जपली आहे. संत स्त्रियांना त्यासाठी जबरदस्त संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यामुळेच त्यांचा संघर्षाचे दर्शन त्यांच्या कवनातून स्पष्ट होते. प्रपंचाचा त्याग करून परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्रवृत्त झाल्या. त्यासाठी त्यांना गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज भासली. अनेक बंधने असूनही त्यांनी स्वतःला गुरुचरणी समर्पित केले. मुक्तीबरोबरच त्यांच्या स्त्रीत्वाचा उचित गौरवही त्यांना लाभतो. महाराष्ट्रात चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथापासून संत कवयित्रींची परंपरा दिसते. महदंबा, बाईसा या महानुभाव पंथाच्या संत, मुक्ता, जना, बहिणा, कान्होपात्रा, वेण्णा, गंगाबाई, राशीनकर, सोयरा, निर्मळा अशी अनेक नावे या परंपरेत घेता येतात. अश्विन महिना हा स्त्री पूजनाचा दिवस. 9 दिवस 9 रात्री देवीच्या रूपाची आपण विधिवत घटस्थापना करून पूजा करतो. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. घटस्थापना हा नवरात्रीचा पहिला दिवस. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री ही 9 दिवसातील देवीची 9 रूपे आहेत. स्त्री शक्तीचा जागर या अंतर्गत आपण 9 दिवस देवीच्या 9 रूपात संत कवयित्री स्त्रियांची माहिती पाहणार आहोत. नवरात्रीचा पहिला दिवस हा माता शैलपुत्रीला समर्पित आहे. आजच्या प्रथम देवीच्या शैलपुत्री रूपात आपण महानुभाव पंथातील आद्य कवयित्री महदंबा यांची माहिती पाहणार आहोत. यासाठी मी गुगलचा आधार घेतलेला आहे. संत महदंबा उर्फ महदाईसा उर्फ रूपाईसा यांचा जन्म इसवी सन 1238. ही मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री होती. 13व्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी स्थापित केलेल्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी महदाईसा या अग्रगण्य व्यक्ती होत्या. त्या पंथाच्या मोठी आईच होत्या. सर्वजण त्यांना आऊसा म्हणजे आई म्हणत. महदंबा जालना जिल्ह्यातील रामसगाव या गावच्या होत्या. मराठी साहित्यातील आद्य कवयित्री म्हणून जिचा उल्लेख केला जातो ती महानुभाव पंथातील महदंबा उर्फ महदाईसा होय. तिचे मूळचे नाव रूपाई असून महदंबा हे चक्रधरांनी तिच्या विदुषी पणजीवरून ठेवलेले नाव आहे. बालपणीच तिचा विवाह होऊन लवकरच तिला वैधव्य आले. त्यानंतर ती या पंथात आली
व पायिकाप्रमाणे राहू लागली. संत महदंबा यांचे जीवन विलक्षण होते. त्यांनी बाल विधवा ते विद्वान संन्यासिनी, कवयित्री असा प्रवास केला. त्यांना भक्ती मार्गाची व परमार्थाची ओढ होती. चक्रधरांच्या सहवासात आल्यानंतर ती त्यांची शिष्या झाली. याच वेळी काही काळ रिद्धिपूर येथे श्री गोविंद प्रभूंबरोबरही ती राहिली आणि त्याच काळात तिने धवळ्यांची रचना केली. तिच्या जन्म मृत्यूची कोणतीही नोंद उपलब्ध नाही. मात्र नवगाव, हैदराबाद येथे तिचा अंत झाल्याची माहिती मिळते. तिचे उत्तरायुष्य सत्पुरुषांच्या सेवेत आणि तीर्थयात्रेत गेले. याच दरम्यान तिचा मृत्यू झाला असावा असे मानले जाते. महदंबेला महानुभाव पंथाबद्दल आणि चक्रधरांबद्दल अत्यंत आत्मीयता होती. तसेच पंथातील सहकारीही तिच्याविषयी आदर बाळगत असल्यामुळे तिचा इतरांवर वचक असे. ती अत्यंत आत्मविश्वासाने पंथामध्ये वावरत असे. त्या काळच्या सामाजिक जीवनाचा विचार करता एक स्त्री असूनही तिनं मिळवलेले ते स्थान निश्चितच आश्चर्यकारक होते. ती न घाबरता थेट चक्रधरांबरोबर प्रश्नोत्तरे करीत असे. याचे अर्थातच चक्रधरांनाही आश्चर्य वाटत होते आणि तिच्याबद्दल त्यांना आदरही वाटत होता. चक्रधरांनीच तिला एवढा सन्मान दिला असल्यामुळे इतर अनुयायांनाही तिच्याबद्दल दबदबा आणि आदर वाटत असणार. याशिवाय पंथ स्थापनेच्या सुरुवातीच्या काळातच ती चक्रधरांबरोबर वावरली असल्याने ज्येष्ठतेने किंवा साधक म्हणूनही ती इतरांना वंदनीय झाली. हे जरी खरे असले तरी केवळ तेवढ्यानेच ती श्रेष्ठ ठरली असे नव्हे, तर ती कवयित्रीही होती. ती ज्येष्ठ होती, साधक संन्यासिनी होती, शिस्तप्रिय अनुयायी होती आणि विशेष म्हणजे ती कवयित्रीही होती. त्यामुळे तिचे महानुभाव पंथातील स्थान वरचे आहे. त्याहीपेक्षा मराठी वाङ्मय परंपरेत ती आद्य कवयित्री आहे हे अधिक महत्वाचे आहे. महदंबेचे धवळे, मातृकी रुक्मिणी स्वयंवर, गर्भाष्टक इत्यादी खंडकाव्ये तसेच चक्रधर व नागदेवाचार्य यांच्यावर तिने काही स्फुट ओव्याही रचल्या आहेत. त्यामध्ये धवळे हा महानुभाव साहित्यातील खास ठेवा आहे. या धवळ्यांचा पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग असून ते काही विशिष्ट प्रसंगाने रचलेले आहेत. म्हाइंभट म्हणतात की एकदा गोविंद प्रभूंना विवाह करण्याची इच्छा झाली असताना व सर्व वराडाची तयारी झाली असताना तिने 4 दिवस हे धवळे गायले. त्यानंतर त्यांची ही इच्छा नष्ट झाली. हे धवळे इसवी सन 1278 पूर्वी कधीतरी रचले असावेत असे मानले जाते. त्यानंतर याच धवळ्यांचा उत्तरार्ध इसवी सन 1308 पूर्वी कधीतरी गोविंद प्रभूंचा अंत झाल्यानंतर रचला असावा असेही म्हटले जाते. या धवळ्यांच्या पूर्वार्धात रुक्मिणी हरणाचा कथाभाग असून उत्तरार्धात रुक्मिणी स्वयंवराचे निवेदन आहे. धवळ्यांमध्ये प्रारंभी सर्वेश्वराला नमन केले असून लगेच कथेला सुरुवात केली आहे. कृष्णाचे आगमन, अंबिकापुरातील त्यांचे वास्तव्य आणि अंबिकेच्या दर्शनास आलेल्या रुक्मिणीचे हरण इत्यादी प्रसंग भागवतात जसे आहेत तसेच तिने देशी भाषेत वर्णिले आहेत. कृष्णाला पाहिल्यानंतर रुक्मिणीची जी अवस्था झाली तिचे तिने अतिशय सुंदर वर्णन केले आहे. सौंदर श्रीकृष्ण देखियला झळकता, तव तेथेची आकर्षिले चित्त, कैसी संभ्रमित झाली, माडावरुनी घालू पाहे झेप, तव विप्रे सावरली बाळी, म्हणे देवी नव्हे तुमचे उचित. यातून 13व्या शतकातील स्त्री मनाचा उलगडा होतो. याचबरोबर 13व्या शतकातील विवाह पद्धतीची माहितीही तिच्या धवळ्यातून दिसून येते. स्वाभाविकता, गतिमानता, सहज सुंदरता आणि स्त्री सुलभता हे धवळ्यांचे विशेष ठळकपणाने दिसून येतात. याशिवाय विषयांवरील धवळ्याचे वेगळेपण आणि तिचे आद्य कवयित्री म्हणून स्थान हेही
अधिक महत्वाचे आहे. अशी ही महदाईसा मराठीच्या गौरवी परंपरेतलं मानाचं पान. जगदंब जगदंब.